काळे, पंचवटी फार्म, शेगाव. माझा फोन नंबर आहे 9822488700. आज आम्ही आमच्या घरी जे काही आहे त्याचा एक सॅलड रायता म्हणजे मिक्स फ्रूट व्हेजिटेबल रायता बनवत आहे. बघा मी काय काय घेतलेलं आहे. हा आहे किसलेली काकडी, बारीक किसलेली काकडी आहे. आणि हे आहे किसलेला कोवळं जास्त घेतलं तरी चालेल, पोटासाठी अतिशय चांगलं असते. हे पंचवटी फार्ममधले खजूर कापून ठेवले बारीक बारीक. त्याच्यानंतर हे आहे टोमॅटो कापलेले. आता हे सगळे जिन्नस मी एकत्र करणार आणि याच्यामध्ये एवढा मोठ्या निंबाचा एक रस पिळणार. याच्यामध्ये वेळेवर आपण केळीचे काप करून पण टाकू शकतो, पण केळीचे काप टाकले की ते काळे पडतात, म्हणून हे एकदम वेळेवर टाकायचं जेव्हा आपल्याला सर्व करायचं असते. आता हे सगळे जिन्नस मी काय करणार आहे, एकत्र करणार आणि त्याच्यामध्ये घट्ट दूध, नारळाचं दूध किंवा शेंगदाण्याचं दूध, कोणतंही दूध चालेल, ते त्याच्यामध्ये टाकायचं. हा हिरवी मिरचीचा थोडासा ठेचा आहे, कच्चा ठेचा आहे. आणि गार्निशिंगसाठी म्हणजे वरून टाकायसाठी हे डाळिंबाचे दाणे आहेत. वरून टाकायसाठी म्हणजे डेकोरेट करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि डाळिंबाचे दाणे आहेत. आता याच्यामध्ये आपण खारी बुंदी पण टाकू शकतो. ही खारी बुंदी आहे, एखाद्या वेळेस काही हरकत नाही. आणि हे आहे खोबरा किस. याच्या जागी ओल्या नारळाचा पण आपण किस टाकू शकतो. आणि हे आहेत भिजवलेले बदाम आणि शेंगदाणे. हे थोडेसे अधरकच्चे म्हणजे जास्त बारीक नाही करायचे, पण मिक्सरमध्ये एकदा फिरवून हे सुद्धा याच्यामध्ये टाकायचे. आणि थोडा गूळ, मीठ, जिरेपूड, धनेपूड हे सगळं मिक्स करून असं आणि त्याला गार्निश करायचं. डेकोरेशनसाठी वरून हे डाळिंबाचे दाणे आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्या. अतिशय सुंदर असं हे सलाड बनते, टेस्टी पण बनते. आपल्याला स्वाद पण पाहिजे आणि स्वास्थ्य पण पाहिजे. आणि सुरुवातीला जे साधक असतात त्यांना काय खाव हा प्रश्न असते आणि त्यांना जरा टेस्टी पाहिजे असते. नुसतंच काकड्या आणि टमाटे खा म्हटलं की लोक म्हणजे ते ऐकतच नाही. ते म्हणतात की ह्याच्यासाठी काय आमचा जन्म आहे. पण जर आपण टेस्टी खाल्लं, हे सगळं परमेश्वरानं तयार केलेलं आपण कमी खाल्लं. ह्याच्यात परमेश्वरानं तयार न केलेलं फक्त हे खारी बुंदी सोडली तर सगळं परमेश्वरानं बनवलेलं आहे. तर परमेश्वरानं बनवलेलं खरं तर औषधी आहे. ती जर तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ली तर तुम्हाला कुठल्याच व्याधी होऊ शकत नाही. आणि समजा तुमच्या आतमध्ये शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्याधी होण्याची सुरुवात झाली असेल, काही झालं असेल तर ती पण निघून जाते. पण हे आवडीनं एक ग्रॅटिट्यूडचं फिलिंग, एक कृतज्ञतेचा भाव घेऊन खा. आणि हे सगळं मी आता नंतर याचा फोटो पण टाकणार आहे. आणि हे आहेत इन्ग्रेडियंट्स. तुम्ही पण घरी असं काही बनवा, स्वतः मॉडिफाय करून नवीन नवीन पदार्थ तुम्ही बनवू शकता. चांगली सुगरण गृहिणी अनेक प्रकारे याला मॉडिफिकेशन म्हणजे बदल करून काही करू शकते. टेस्ट घेऊन पाहायची, अजून काही टाकायचं, टेस्ट घेऊन पाहायची, अजून काही ॲड करायचं, जिरेपूड, धनेपूड, थोडं लाल तिखट असं आपण याच्यामध्ये टाकू शकतो. धन्यवाद.